नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। रेल्वेमध्ये 9000 पदांची जागा निघलेली आहे। याचं फॉर्म भरणं सुरू आहे। याचं डिटेल क्रायटेरिया, सिलेबस, अभ्यासक्रम काय काय आहे, प्रश्न कसे येणार आहे, संपूर्ण सविस्तर चर्चा आपण ह्या सेशनमध्ये करूया। जसे की तुम्ही बघू शकतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांनी ही ॲडव्हर्टाइज काढलेली आहे। 2024 ची ही भरती असणार आहे। याच्यामध्ये टेक्निकल सर्व्हिसेससाठी, टेक्निशियनसाठी ही भरती असणार आहे। याच्यामध्ये इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि ITI वाले विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे। 9000 प्लस जागा याच्यामध्ये आहेत। आता ओव्हरऑल माहिती घेऊया। या एक्झाममध्ये मित्रांनो 2 कॅटेगरी आहे। पहिला आहे, आपल्याला असं लक्षात येईल की टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 लेवल 2 असं दिलेलं आहे। त्यासोबतच जे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आहे, लेवल 5 आहे, इनिशियल पे 29,200, मेडिकल स्टँडर्ड B1 दिले आणि 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर ही एक्झाम देऊ शकता। टोटल 1092 व्हॅकन्सी बघायला प्राप्त होते। टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये लेवल 2 19,900, याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड A दिलेला आहे। 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात। 8052 जागा आहेत। अशी टोटल 9144 जागांची ही भरती आपल्याला या ठिकाणी बघायला प्राप्त होते। ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 9 तारखेला, 9 मार्चला याचं ओपनिंग सुरू झालेलं आहे, फॉर्म भरणं सुरू आहे आणि लास्ट डेट, क्लोजिंग डेट याची 8/4 आहे, म्हणजे 8 एप्रिलला लास्ट डेट आहे। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म डिटेल भरू शकता, ते लक्षात ठेवा। मॉडिफिकेशन करू शकतात किंवा काही जर समजा तुम्हाला ॲप्लिकेशन फीज वगैरे रिलेटेड काय असेल तर त्यांनी 9 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत तारीख दिलेली आहे। मग अशा पद्धतीने टेक्निशियन ग्रेड 1 चे 1092, टेक्निशियन ग्रेड 3 च्या 8052 जागा, असे टोटल 9144 जागा याच्यामध्ये बघायला प्राप्त होतात। इथं काही त्यांनी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर पूर्ण इन्फॉर्मेशन केअरफुली बघा। इलिजिबिलिटी वगैरे काय दिलेले आहे, कोण कोण फॉर्म भरू शकते हे दिलेले आहे। मेडिकल फिटनेस, एज रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सिग्नलसाठी 18 ते 36 वर्षे आणि ITI 18 आणि 33 इथपर्यंत तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन ऑफ RRB प्रेफरन्सेस पोस्ट जे दिलेले आहेत, RRB वाइज, रेल्वे वाइज वैकेंसी इज इंडिकेटेड ऑन CN प्रोविजन अँड मे इन्क्रीज और डिक्रीज ॲज पर रिक्वायरमेंट। जागा वाढवू शकतात, कमी होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। अलग अलग रिक्वायरमेंट बोर्डमध्ये दिलेलं आहे। रेल्वेचे अलग अलग झोन्स असतात, जसं आपल्याकडे मुंबई झोन दिलेला आहे। इंटरेस्टेड व्यक्ती जे आहेत ते याच्यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतात, आपले प्रेफरन्सेस देऊ शकतात। कॅन्डिडेट मस्ट हॅव देअर ओन ॲक्टिव्ह मोबाईल नंबर, व्हॅलिड ईमेल ID, तुमचा एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे, व्हॅलिड ईमेल ID पाहिजे, ज्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन, हॉल तिकीट फर्दर कम्युनिकेशनसाठी आवश्यक असेल। ड्युरिंग ऑनलाईन एक्झाम कॅन्डिडेट आस्क्ड टू क्रिएट अन अकाउंट. इफ कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी क्रिएटेड अकाउंट दे शुड यूज द सेम अकाउंट क्रेडेन्शियल टू लॉग इन, म्हणजे ऑनलाईन एक्झामला एक अकाउंट क्रिएट केलं जाईल, त्या ईमेल ID तो नंबर टाकून तेव्हा तुमची एक्झाम तुम्ही ते ॲक्सेस करू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही असा नंबर टाका की जो तुमचा परमनंट नंबर आहे। उद्या जर नंबर चेंज झाला आणि एक्झामला तो नंबर लॉग इनसाठी विचारला तर अवघड होईल, त्याच्यामुळे एकच नंबर फिक्स सांगा त्यांना। साधारणपणे यांचं म्हणणं आहे, शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर DV अँड मेडिकल एक्झामिनेशन, जे पण मुलं पास होतील त्यांना मेडिकलला पाठवलं जाईल, ठीक आहे। मेडिकल नंतर मग त्या ठिकाणी CBTचं नॉर्मलायझेशन होईल आणि मग त्यासोबतच त्यांचं कॉल लेटर्स वगैरे जे ते ओपनिंग येईल। निगेटिव्ह मार्क सिस्टीम, देअर विल बी निगेटिव्ह मार्क सिस्टीम, 1/3 मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर। निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे। एक प्रश्न साधारणपणे तुमच्या असं लक्षात येईल की 3 प्रश्न चुकले तर 1 बरोबर प्रश्न तुमचा रद्द होईल, हे लक्षात ठेवा। बॅन आयटम्स म्हणजे लॅपटॉप, पेनड्राईव्ह हे काही एक्झामला चालणार नाही असं त्यांनी जनरल दिलेलं आहे, ठीक आहे। जनरल इन्स्ट्रक्शन, ॲडमिशन फॉर ऑल स्टेजेस रिक्रुटमेंट प्रोसेस, प्रोव्हिजनल सब्जेक्ट कॅन्डिडेट सॅटिस्फाय द प्रिस्क्राइब इलिजिबिलिटी कंडिशन, जे दिलेले आहेत त्या इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये तुम्ही आले पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। त्यांनी फ्री ट्रेन फॅसिलिटी पण दिलेली आहे, फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास दिलेले आहेत। SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेचा प्रवास फ्री असणार आहे। प्रोव्हाइडेड विथ देअर कॉल लेटर आणि व्हेरियस स्टेजेस ऑफ सिलेक्शनसाठी त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर व्हॅकन्सीजबद्दल एकदा आपण समजून घेऊ। स्टँडर्ड मेडिकल कंडिशन्स पण दिलेल्या आहेत बघा। मेडिकल स्टँडर्ड A3, जनरल फिटनेस, फिजिकल फिट इन ऑल ॲस्पेक्ट्स, मग इथे विजन, नियर विजन, मस्ट पास द टेस्ट, कलर, बायनॉक्युलर, नाईट विजन, हे असे काही A3, B1, B2चं त्यांनी दिलेलं आहे। चष्म्याचा नंबर काही ठराविकच्या पुढे नसला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो, कोण इलिजिबिलिटी आहे बघा। नॅशनॅलिटी पाहिजे इंडिया, नेपाळ, भूटान, Tibetan refugee who come over India before
62 विथ इंटेन्शन्स परमनंटली सिटिंग इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर असे काही दिलेले तुम्हाला पोस्ट टेक्निशियन ग्रेड 1 18 ते 33 वर्ष, इजिबिलिटी फॉर ASEAN 18 ते 36 वर्ष दिलेलं आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी 18 ते 30 वर्ष, नंतर 18 ते 33 वर्ष दिलेलं आहे. कम्युनिटी कॅटेगरी समजून घेऊ आपण काय दिलेलं आहे. SC STच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाचे रिलॅक्सेशन दिलेले आहे. OBCच्या कॅन्डिडेट जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर 3 वर्षाचं दिलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक्स सर्व्हिसमॅन अंडर रिझर्व EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 3 वर्षाचं दिलं आहे. OBC एक्स सर्व्हिसमॅन OBCसाठी 6 वर्षाचं एक्सटेन्शन, एक्स सर्व्हिसमॅन SC STसाठी 8 वर्ष दिलेलं आहे. आणि जर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असतील तर त्यांना 10 वर्ष दिलेलं आहे. OBCसाठी 13 वर्ष, SC STसाठी 15 वर्ष दिलेलं आहे. कॅन्डिडेट सर्विंग ग्रुप C अँड ईस्ट वाईल द ग्रुप D रेल्वे स्टाफसाठी त्यांनी UR अनरिझर्वसाठी 40 वर्ष, OBC 43 वर्ष, SC STसाठी 45 वर्ष दिलेलं आहे. आता बघून घेऊ आपण कम्युनिटी कॅटेगरी. एज रिलॅक्सेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलं सर्वांना. हे दोन्ही पण पोस्टसाठी जवळपास सेम आपल्याला बघायला प्राप्त होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन फीज किती असेल समजून घ्या. फॉर ओव्हरऑल कॅन्डिडेट फीज आपल्याला असणार आहे 500 रुपीज अँड फॉर कॅन्डिडेट हू बिलॉंग टू SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर EWC. त्याच्यानंतर EWC शुड नॉट कन्फ्यूज विथ OBC EWS दिलेले त्यांनी. हे 250 रुपये आपल्याला या ठिकाणी फीज आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. बाकीचे हे EWSचे वगैरे क्रायटेरिया त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण मेन बघूया की नेमकं आपल्याला सिलेबस काय काय दिलेलं आहे त्यांनी. फार मोठी ॲड आहे ही. हे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण मी टाकलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ही पूर्ण ॲड बघू शकतात, काही अडचण नाही. हां, या ठिकाणी आपल्याला सिलेबस दिलेला आहे. तर सिलेबस आपण समजून घेऊ काय दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुमची एकच एक्झाम होणार आहे CBT कॉम्प्युटराइज बेस ही टेस्ट असणार आहे. ड्युरेशन 90 मिनिटे, टोटल 100 क्वेश्चन आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मिनिमम पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे. UR EWSसाठी 40%, OBCसाठी 30%, SC STसाठी 30%, STसाठी 25% दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. सिलेबस काय, पहिले तुम्हाला जनरल अवेअरनेस आहे. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर, इंडियन जिओग्राफी, कल्चर, हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल इश्यूज कन्सर्निंग इंडिया, वर्ल्ड, स्पोर्ट्स, जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, सगळं करंट अफेअर रिलेटेड येणार आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जसं की ॲनालॉजीज, अल्फाबेट नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप्स, सिलोलिजम, जम्बलिंग, व्हेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन, डिसिजन मेकिंग, सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, ॲनालिटिकल रिझनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन स्टेटमेंट, आर्ग्युमेंट्स अँड अझम्पशन असं दिलेलं आहे. त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन पण याच्यावर प्रश्न येणार आहे. आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर, इनपुट आउटपुट, डिव्हायसेस, स्टोरेज डिव्हायसेस, नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम लाईक विंडोज, युनिक्स, लिनक्स, MS ऑफिस, व्हेरियस डेटा रिप्रेझेंटेशन, इंटरनेट, ईमेल, वेबसाईट, वेब ब्राउझर अँड कॉम्प्युटर व्हायरसेसबद्दल विचारले. नंतर स्पेशल मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम आहे, रॅशनल इरॅशनल नंबर, बोर्डमास, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, सिमिलर ट्रायंगल, पायथागोन थेरम, कोऑर्डिनेट जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्रिक रेशियो, हाईट, डिस्टन्स, सरफेस, व्हॉल्यूम, सेट अँड द रिप्रेझेंटेटिव्स, एम्प्टी सेट, फायनाईट इन्फानाईट सेट्स, इक्वल, सबसेट, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट, व्हेन डायग्राम, युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्शियल सेट्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, प्रोबॅबिलिटी, म्युच्युअल इव्हेंट्स वगैरे दिलेले आहे. बेसिक सायन्स, ह्या एक्झामला बेसिक सायन्स खूप जास्त प्रमाणात विचारलं जातं. फिजिक्सचे फंडामेंटल युनिट, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर अलग अलग भाग यांनी त्यांनी विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. बेसिक सायन्स आणि एनर्जी आणि इंजिनिअरिंगचे रिलेटेड हे संपूर्ण रेजिस्टन्स, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मायक्रो प्रोसेसर, कॅथोड रे वगैरे असं दिलेलं आहे. बघून घ्या. जनरल अवेअरनेस 10 प्रश्न आहे, जनरल इंटेलिजन्सला 15 प्रश्न आहे, बेसिक कॉम्प्युटरला 20 प्रश्न आहे, मॅथमॅटिक्सला 20 प्रश्न आहे आणि सर्वात जास्त बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगला तुम्हाला 35 प्रश्न विचारले जाणार आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं सिग्नल सिस्टीमसाठी ग्रेड 1 साठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जाईल. आता ITI बेस ग्रेड 3 साठी काय विचारलं जाईल बघा. मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस एवढं दिलेलं आहे. ग्रेड 3 साठी मॅथमॅटिक्सला 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स रिझनिंगला 25, जनरल सायन्सला सगळ्यात जास्त 40 प्रश्न, जनरल अवेअरनेसला 10 प्रश्न. म्हणजे ह्या एक्झामला जनरल सायन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि रेल्वेच्या अनुषंगाने
फक्त 499 रुपयेमध्ये मी जनरल सायन्सची बॅच परीक्षानितीच्या ॲप्लिकेशनवर ठेवलेली आहे. तुम्ही रेल्वेसाठी ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला त्याचा अधिक जास्त फायदा होईल हे लक्षात ठेवा. RRBचे काही वेबसाईट्स दिलेले आहेत. अहमदाबाद, अजमेर, प्रयागराज, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू आणि श्रीनगर, कोलकाता, मालदा, मुंबई. तुम्ही मुंबईसाठी अप्लाय करणार महाराष्ट्रातील मुझफ्फरपूर, पटना, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरी आणि तिरुवनंतपुरम अशा ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जनरल गाईडलाईन्स दिलेले आहेत, मेडिकल एक्झामचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. बरोबर. संपूर्ण डिटेल मी तुम्हाला PDF टाकून देतो. फॉर्म भरून घ्या. तसं 8 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात, परंतु लास्ट डेटची वाट बघू नका आणि लवकरात लवकर फॉर्म भरण्याचं काम करून टाका, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. आता कोण इलिजिबल आहे ते बघून घ्या. टेक्निशियन ग्रेड 1 साठी कोण इलिजिबल आहे हे आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा बॅचलर सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन. त्याच्यानंतर BSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग इन द अबोव स्ट्रीम. तुमचं इंजिनिअरिंगला इलेक्ट्रॉनिक्स जरी असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. ENTC वाले इंजिनियर लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरू शकतात. BSc वाले पण फॉर्म भरू शकतात. डिप्लोमावाले पण फॉर्म भरू शकतात. मग टेक्निशियन ग्रेड 3 ब्लॅक स्मिथसाठी मॅट्रिक्युलेशन दिलेलं आहे त्यांनी, ITI दिलेलं आहे. टेक्निशियन ग्रेड 3 ब्रिजसाठी मॅट्रिक्युलेशन ITI वगैरे दिलेलं आहे. टेक्निशियन ग्रेड 3 कॅरेज अँड वेगनसाठी पण सेम. कार्पेंटर, वेल्डर, प्लंबर, पाईप फिटिंग याच्यामध्ये तुमचं ते NCVT SCVT झालं पाहिजे. ठीक आहे. ITI झालं पाहिजे. मॅट्रिक तुम्ही किमान पास झाले पाहिजे. तर मॅट्रिकचा दर्जा याला दिलेला आहे. तर बाकी या संपूर्ण ITI वाल्या हा पोस्ट आहेत, तुम्ही याला अप्लाय करू शकतात. ठीक आहे. जास्तीत जास्त फायदा घ्या. त्याच्यानंतर कोणत्या भागात कोणत्या जागा, जसं की अहमदाबादसाठी सिग्नलच्या सिस्टीमच्या जागा दिलेल्या आहेत त्यांनी. टोटल जर बघितलं तर अंडर रिझर्वसाठी 38 आहे, SC साठी 10, ST 3, OBC 19, EWS 4, टोटल 74 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही विभागांनुसार बघा. तर जनरली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मुंबई भरलं तरी चालतं किंवा मराठवाडा रिजनमध्ये जर नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही सिकंदराबाद पण घेऊ शकतात, काही अडचण नाही. तर अशी संपूर्ण डिटेल ॲड पडलेली आहे आणि आपल्या विज्ञानचा रेल्वे भरतीचा कोर्स पण लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये झालेला आहे. तुम्ही या सर्व कोर्सेसला जॉईन करू शकतात. त्याच्यामुळे ग्रेड 1 असेल किंवा ग्रेड 3 असेल, दोघांना पण हा कोर्स लागू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डिटेल नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकतात. काही अडचण आली तर विचारू शकतात. तर आपण थांबूया. धन्यवाद.